शरद पवार मुंबईच्या दिशेनं आता रवाना झाल्याचं कळतं आहे। शरद पवार आता मुंबईकडे येत आहेत। आज सुनेत्रा पवारांच्या भेटीची शक्यता त्या मानानं कमी दिसतेय। पुण्यामध्ये थोडा वेळ थांबून पवार मग पुढे मुंबईला येणार आहेत। अपघाताच्या स्थळाची ते पाहणी करण्याची सुद्धा शक्यता आहे। तर अजित पवार यांचं अकाली निधन झालं विमान अपघातामध्ये आणि त्यानंतर अनेक वेगवान घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये घडलेल्या आपण पाहिल्या। काल सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली। आता शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट कधी होणार आहे, कशा पद्धतीने होईल याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चा त्यावर काल दिवसभर बरंच घमासान झालं। अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत होते आणि आता शरद पवार या सगळ्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दिशेने येत आहेत असं कळतंय। ते रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवार आणि त्यांची भेट त्यामुळे आज मुंबईमध्ये होणार का हेही पाहावं लागेल, कारण सुनेत्रा पवार बारामतीकडे जाणार आहेत। त्यामुळे कशी नेमकी भेट होतीये पाहायचं आहे। निलेश खरमर या संपूर्ण घडामोडीवर आमचे प्रतिनिधी लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया निलेशकडे। निलेश, शरद पवार मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय। पुण्यामध्ये थोडा वेळ थांबणार आहेत, त्यापूर्वी अपघाताच्या स्थळाची सुद्धा पाहणी करणार असं कळतंय। काय नेमके या संदर्भातले सगळे डिटेल्स आहेत? पहा की अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शरद पवार जे आहेत ते बारामतीमध्ये ठाम मांडून बसले होते। पण आता शरद पवार जे आहेत ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। आज ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि या दरम्यान ते ज्या ठिकाणी अजित पवार यांचा अंत्यविधी झाला त्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाऊन त्यांची त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत। कदाचित त्या ठिकाणी स्मारक जे आहे ते उभं करण्याची हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे आता पवार साहेबांनी ज्या ठिकाणी अजित पवारांचा अंत्यविधी झाला त्या ठिकाणची पाहणी या ठिकाणी करण्यासाठी ते निघाले आहेत। त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील। खरं तर आज नव्याने उपमुख्यमंत्री झालेले सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची भेट सुद्धा होणार होती, मात्र शरद पवार जे आहेत ते आधीच आता या ठिकाणून बारामतीतून निघालेले आहेत। त्यामुळे आज त्यांची भेट होऊ शकणार नाहीये। मात्र अनेक जण जे आहेत ते शरद पवारांना या ठिकाणी भेटायला येत आहेत। मात्र आता शरद पवारांनी पुन्हा एकदा मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे का असं या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण आता शरद पवारांनी बारामती आणि मुंबई असं दोन्हीकडे आता दौरे जे आहेत ते आता सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर आता कालच त्यांनी ज्या दिवशी अजित पवारांचे अस्थि विसर्जन झाले त्यावेळेसच त्यांनी नीरा नदीची पाहणी सुद्धा केली होती। त्यानंतर आज ते स्वतः त्या ठिकाणी अंत्यविधी झालेले आहे त्या ठिकाणची ही पाहणी करतात। कदाचित त्या ठिकाणी आता अजित पवार यांचं स्मारक जे आहे ते उभं करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि त्याचीच पाहणी करण्याची या ठिकाणी शक्यता व्यक्त केली जाते। त्या अनुषंगाने या ठिकाणी आता शरद पवारांकडली पाहणी सुद्धा आज या ठिकाणी केली जात आहे। मात्र त्यानंतर आता शरद पवार जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। ठीक, असे संपर्कात राहा।